सुरुवात मी सुरेश कोरडे लोकसभेचे आता झालेले उमेदवार। काल जे काय जरांगीचे उपोषणाच्या बाबतीत जे शासनाने निर्णय घेतला आहे, वास्तविक पाहता शासन का दबलं, हायकोर्टानं शासनाच्या ह्या उपोषणाच्या विरोधी निर्णय घेतला होता। त्यांना हुसकावून लावण्याचं बेकायदेशीर संप असल्यामुळे किंवा बेकायदेशीर धरणं असल्यामुळे त्यांना हाकलून लावण्याचा निर्णय घेतला होता। आणि असं असताना शासनानं प्रशासनानं त्यांना बाजूला काढायचं सोडून त्यांच्याशी तडजोड केली आणि त्यांच्या ज्या मागण्या मान्य करायच्या नव्हत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। एक दोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या मागण्या जे मान्य केल्यात त्या ओबीसींना गाडण्याच्या सगळ्या त्यांच्या मागण्या आहेत की ओबीसीवर अन्याय करणाऱ्या ह्या सगळ्या मागण्या आहेत। आणि वास्तविक पाहता मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षणाची आवश्यकता नाही। सर्व ठिकाणी सत्तेमध्ये 85% सत्ता मराठा समाजाच्या हातात आहे। सर्व जातीच्या ह्याच्यामध्ये सर्व पक्षामध्ये मराठा समाज सत्ते म्हणजे आमदार खासदारमध्ये निवडून आलेले आहेत। असं असताना त्यांना आरक्षणाची कुठली आवश्यकता नसताना सुद्धा त्यांनी दखलबाजी करून आणि दादागिरी करून शासनाला नमवण्याचं काम केलेलं आहे। तिथं झुंडशाही मुंबईमध्ये निर्माण करून मुंबईतल्या नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचं गर्दी करून त्यांनी मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत। वास्तविक आता ह्या मागण्या जर मान्य केल्या तर सगळ्या ओबीसी समाजाच्या जे काही एखादा माणूस कुठेतरी निवडून येत होता तो आता इथून पुढं कुठल्याही ह्याच्यामध्ये सहकारी संस्थामध्ये प्राथमिक सगळ्या निवडणुकामध्ये कुठेही आता एखादा ओबीसी निवडून येणार नाही। तो कुणबीच्या नावाखाली जो ओबीसीमध्ये घुसखोरी केलेली आहे ते सर्व सत्ता राहिलेली एखादं सीट मिळत होती ओबीसीला ती सुद्धा आता इथून पुढं ते काबीज करणार आहेत। म्हणजे आपल्याला जे काही सत्ता एखाद्या 1% 2% सत्ता मिळत होती इथून पुढं आता ती सुद्धा मिळणार नाही। त्यामुळं आपल्याला आता ह्यांच्या पूर्वी पेशवाईच्या काळात किंवा पूर्वीच्या काळात जसं अन्यायकारक असं चाललं होतं त्याच पद्धतीनं आता इथून पुढे जे दिवस येणार आहेत तर आपल्याला मतदानातून ह्यांना प्रतिकार करायला पाहिजे। असं ओबीसीने संपूर्ण जागा व्हायला पाहिजे। 55% ओबीसी आहेत, 22% बीसी आहेत। जर 52 आणि 22% जर एकत्र झाले तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सत्ता काबीज करता येऊ शकते। परंतु ओबीसींना ह्याचं ज्ञान नाही, ओबीसी संघटित नाही, ओबीसींना त्यांच्या पाठीवर थाप टाकली की आयुष्यभर प्रस्थापितांच्या सेवा करण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते। तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि